दौलतराव म्हणजे आम्ही जे सांगतोय ते तुम्ही ऐकणार नाही. ठीक आहे. आता तुम्हासनी या इक्रम घाडगे पाटलाची ताकद दावतो. अशा भयंकर चक्कर युवात तुम्हाला अडकवतो की नाही. तुम्ही बाप बेटे की नाही, बसा तिकडे सडक जेलमध्ये आयुष्यभर. तुमच्या खानदाना सकट उद्ध्वस्त करून टाकतो का नाही बघ. काय करायचंय ते करा. म्या नाही घाबरत. दौलतराव, मला माहिती आहे ना तू एका बोलण्यात मानणार नाही म्हणून ते. तुझा यो स्वाभिमान आहे की नाही, हो माझ्या पायाखाली ठेचायचा आहे. विश्वंभर साहेबांचा मला फोन. हॅलो रुद्र, तुझं खूप खूप अभिनंदन. अभिनंदन सर, पण कशासाठी? मी तुझ्या आणि श्रावणीच्या लग्नाबद्दल श्रावणीशी बोललो. तिच्या मनात काय आहे ते जाणून घेतलं. तिलाही तू मनापासून आवडतोस. तिलाही तुझ्याशीच लग्न करायचंय. रुद्र, काय झालं? काहीच बोलला नाहीस. तुला आनंद नाही झाला? सर खरं बोलताय तुम्ही? हो. पण सर तुम्ही. माझी तुमच्या लग्नाला संमती आहे. रुद्र, मला खात्री आहे तू तिला फुलासारखा जपशील, आयुष्यभर आनंदात ठेवशील. सर सर तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तिला स्वतःच्या जीवापेक्षा सुद्धा जास्त जपेन. सर आणि थँक्यू सो मच. म्हणजे तुम्ही तुमचा जावई होण्याच्या लायक मला समजलं त्यासाठी. ठीक आहे, बाकी गोष्टी आपण समोरासमोर बसून बोलूया. भेटूया लवकरच. येस सर. विशाल, ही फाईल राहू दे. पहिल्यांदा मला कॉंग्रॅच्युलेट कर. कॉन्ग्रेचुलेशन सर, लेकिन हुआ क्या? आज खूप आनंदाचा दिवस आहे. माझ्या आणि श्रावणीच्या लग्नाचे सगळे मार्ग आज मोकळे झाले. आता श्रावणी माझी होणार. विशाल, तुझा मी फाईल नंतर बघतो. ओके सर. जैन सर. काय मग श्रावणी मॅडम, आता एकदम खुश आहेस ना? आता सगळं सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे. आणि शुभू शुभू तुझा कायमचा होणार. रुद्र सर, हॅलो. श्रावणी, तुम्ही लग्नासाठी होकार दिलात त्याबद्दल तुमचे खूप 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 अभिनंदन. थँक्यू. बाबांनी सांगितलं का तुम्हाला? हो, बाबाच सांगणार ना, नाही तर कोण सांगणार. म्हणजे म्हणजे काही नाही, तुम्ही लग्नासाठी होकार दिला यातच सगळं आलं. थँक्यू. तुमच्या शुभेच्छा महत्वाच्या आहेत. श्रावणी, तुमच्यासाठी ना एक खूप सुंदर गिफ्ट घेतलंय मी. तुम्ही ते कानात घातलं ना तर तुम्हाला खूप सुंदर दिसेल ते. गिफ्ट? पण कशाला? हो, आवडेल तुम्हाला. बरं, मला ते काम आहे, मी ठेवते. हं. ठीक आहे. काय चाललंय रुद्र सरांचं? का मला सतत अशी महागडी गिफ्ट्स देत असतात? आणि त्यांना माझं लग्न ठरलंय याचा एवढा आनंद का झालाय? जसे की माझं आणि शुभूचं नाही, माझं आणि ते रुद्र सरांचंच लग्न ठरलंय. काय चाललंय काही कळतच नाही मला. सर लवकर चला, आपल्या पोलीस स्टेशनमध्ये गडबड झाली आहे सर. पाटील, मी आता खूप हॅपी मूडमध्ये. मला कुठलीही वाईट बातमी ऐकायची नाहीये. तुम्ही प्लीज जा, आपण नंतर बघू जे काय असेल ते. सर एक इमर्जन्सी आहे सर. त्या वैशालीला ना सर. काय झालं त्या वैशालीला? काय नाटकं करते आता ती?
अहो सर त्या वैशालीच्या तोंडातून फेस होतोय सर आणि ती काहीच रिॲक्ट करत नाहीये. काय? हो सर. सर चला प्लीज सर असं लवकर. चला. या सर. श्रावणी घे बरं त्याला. श्रावणी नको, मला गोड खायची इच्छा नाही आहे आणि कामं पण लई आहेत. असं काय करतोयस रे तू? आज एवढा आनंदाचे दिवस आहे, प्लीज शुभू असं नाही करायचं. घे. शुभो श्रावणी, ऐक ना. तू आमचा होणारा जावई आहेस, त्यामुळे आम्ही तुझी अशीच राजेशाही खातिरदारी करणार आणि ते तू करून घ्यायची, समजलं? बरं ग त्याला. घे. थोडं. अरे बापरे, अगं गॅसवर दूध तापत ठेवलंय, मी आलेच. बरं ठीक आहे. शुभू काय झालं आता सांग मला. असं शांत शांत काय आहेस तू? तुला टेन्शन आलंय का? इकडे बघ. तू अजूनही बाबांचा विचार करतोयस ना? होय. अगं माझं ना मनच मानत नाहीये. मला ना काहीतरी चुकल्यासारखं वाटायलंय, कारण की साहेब आपल्या लग्नाविषयी मला अजून एका शब्दाने बी बोललेलं नाहीये. शुभू आता बास हा. मला माहिती तू माझी फिरकी घेतोस. मला माहितीये की तुमच्या दोघात बोलणं झालंय, मला सगळं माहितीये. तू उगाच मला ते टेन्शन देऊ नकोस. श्रावणी, मी खोटं कशाला बोलू? साहेब सगळ्याविषयी बोललेत, पण लग्नाविषयी बोललेलेच नाहीयेत अजून. शुभू आता अति होतंय जरा तुझं. असं काय करतोस? बाबा स्वतः मला म्हणाले की त्यांनी सगळी जबाबदारी तुझ्यावर दिली, तेव्हा हे सगळं नाटक आता बंद कर. का वेगळंच काहीतरी बोलतोयस? बरं जाऊ दे. हे बघ मला काम आहे, मी येते. श्रावणी, साहेब श्रावणीला म्हणाले ते स्वतः लग्नाविषयी बोलल्यात माझ्याबरोबर. कधी बोलले? देवा, काहीतरी मोठा गैरसमज झाला.